हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी यज्ञा दयानंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण आपला जो 7 चॅप्टर आहे फूड अँड न्यूट्रिशन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर पाहणार आहोत. आणि त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला अपकमिंग नोटिफिकेशन जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या 7 चॅप्टरला. फूड अँड न्यूट्रिशन म्हणजेच आपला आहार आणि त्याची पौष्टिकता. ओके, कॅन यू रिकॉल व्हाय डू वी नीड फूड? आपल्याला अन्नाची गरज कशासाठी असते? व्हॉट इज मीन बाय डाएट? आणि आहार म्हणजे काय? व्हॉट आर द रिझन्स फॉर व्हेरिएशन इन डाएट? आहार कमी किंवा जास्त होण्याची कारणे कोणती असतात? तर आज आपण या चॅप्टरमध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती शोधणार आहोत. देन कॅन यू टेल सम ऑफ द फूड आयटम्स इन अवर एव्हरीडे मील्स आर गिवन बिलो. रीड देअर नेम्स. राईस, मूग डाळ, आमटी, चवळी, उसळ, चपातीज, ज्वार भाकरी, कॅबेज भाजी, पंपकिन रायता, कॅरेट सलाड, ओनियन पकोडाज, गार्लिक चटणी, लेमन पिकल, योगर्ट, पापड. आता आपल्याला आपल्या नेहमीच्या जेवणातले काही पदार्थ जे आहेत त्यांची आपल्याला नावं इथे सांगितलेत. बघा, भात आहे, मुगाची आमटी आहे, त्याच्यानंतर चवळीची उसळ आहे, चपाती आहे, ज्वारीची भाकरी आहे, कोबीची भाजी आहे, त्याच्यानंतर भोपळ्याचे भरीतसुद्धा आहे, नंतर कॅरेट सॅलड म्हणजेच गाजर जो आहे त्याची कोशिंबीर आहे, ओनियन पकोडाज कांद्याची भजी आहे, लसणाची चटणी आहे, लिंबाचं लोणचं, दही, पापड. बरोबर, हे आपल्या नेहमीच्या जेवणातले जे पदार्थ आहेत ते आहेत. विच ऑफ these डिशेस आर सर्व विथ लार्ज स्पून्स ऑर लॅडल्स अँड विच वन विथ व्हेरी स्मॉल स्पून्स? आता यातले कोणते पदार्थ आहेत जे आपण जास्त प्रमाणात घेतो जेव्हा आपण जेवायला बसतो तेव्हा, आणि कोणते असे पदार्थ आहेत जे कमी प्रमाणात घेतो, जसं लसणाची चटणी म्हणा किंवा लिंबाचे लोणचे म्हणा. तर हे आपण जितकी भाजी खातो ज्या प्रमाणात तेवढ्या प्रमाणात तर हे पदार्थ आपण नाही खाऊ शकत, राईट? देन नाव डिवाइड दिस फूड आयटम्स इंटू 2 ग्रुप्स. दोज विच आर इटन इन लार्ज क्वांटिटी अँड दोज विच आर इटन इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. आता हे वर जे आपल्याला पदार्थ दिलेत आपल्या जेवणातले ते आपल्याला 2 गटात त्यांनी वर्गीकरण करायला सांगितलं. एक गट असा करायचा आहे की ज्याच्यात आपण जास्त प्रमाणात जे पदार्थ खाल्ले जातात ते आपण लिहायचेत, आणि दुसऱ्या गटात आपण कमी प्रमाणात खातो असे पदार्थ आपल्याला त्या गटात लिहायचे आहेत. देन स्टेपल फूड. आता स्टेपल फूड म्हणजेच काय? तर असे पदार्थ जे प्रमुख असतात, म्हणजेच प्रमुख अन्नपदार्थ जे आपल्या जेवणात नेहमी असतातच. ओके, चपाती, भाकरी और राईस फॉर्म अ पार्ट ऑफ एव्हरी मील वी हॅव. आता हे 3 पदार्थ हे आपल्या जेवणात नेहमीच असतात. चपाती किंवा भाकरी, चपाती नसेल तर भाकरी, देन भात. बरोबर, हे नेहमी आपल्या आहारात हे पदार्थ असतात. वी ईट मोर ऑफ दिस फूड्स दॅन ऑफ द अदर्स. आणि आपण हे जे पदार्थ आहेत ते आपण इतर पदार्थांपेक्षा जास्त प्रमाणात खातो. Therefore, wheat, ज्वार, राईस आर सेड टू बी अवर स्टेपल फूड्स. आणि म्हणूनच गव्हापासून चपाती होते, ज्वारी आणि बाजरी यांच्या भाकरी होते, तांदळाची सुद्धा भाकरी होते. देन राईस जे आहे म्हणजे भात जो आहे तो सुद्धा तांदळापासून होतो. ओके, हे आपले प्रमुख अन्नपदार्थ आहेत. ओके, त्यांनाच आपण स्टेपल फूड असं म्हणतो. देन however with chapatis, bhakris or rice we eat several other items which make our meals tastier. Besides, for reasons of good health, it is important to include these food items in our meal. आणि या सगळ्या बरोबरच चपाती, भाकरी, भात याच्याबरोबर आपण इतर पदार्थसुद्धा खातो. का? तर ते आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले चव जी आहे ती चव लागण्यासाठी, जेवताना जी चव आपल्याला लागते तर ती चव लागण्यासाठी आणि पदार्थ आपले आणखीन रुचकर होण्यासाठी आपण याच्यासोबत आणखीन पदार्थसुद्धा खातो, जसं भाजी म्हणा, डाळ म्हणा. ओके,
देन व्हरायटी इन फूड स्टफ्स. आता ह्याच अन्नपदार्थामध्ये विविधता कशा प्रकारे आहे बघा. व्हॉट फूड स्टफ्स आर यूज टू प्रिपेअर द अदर आयटम्स इन अवर मील्स. आपण जेवणात येणारे जे इतर सर्व पदार्थ आहेत ते कोणकोणत्या अन्नपदार्थापासून बनतात. ओके, सम ऑफ दीज फूड स्टफ्स and their names are shown in the box on page number 43. Which ones are you familiar with? If there are some which you have not seen, try to get a look at them. आता आपल्याला काही पदार्थ जे आहेत ते आपल्याला पेज नंबर 43मध्ये म्हणजे याच्या नेक्स्ट पेजवर आपल्याला दिलेले आहेत. ओके, आपण बघूया. देन कॅन यू टेल, लुक ॲट द फूड स्टफ्स इन द बॉक्स. आता या बॉक्समध्ये आपल्याला जे पदार्थ दिले त्यांच्याकडे बघा. पहिली इमेज जी आहे फर्स्ट चिकू. ओके, त्याच्यानंतर चिली म्हणजेच मिरची, नंतर जवार म्हणजेच ज्वारी. ओके, देन रेडिश मुळा दिसतोय आपल्याला. देन एग्स, फर्स्ट रो जो आहे तो बघते मी. देन एग्स म्हणजेच अंडी. सेकंड रोमध्ये तुम्ही बघितलं तर क्लोव्ज म्हणजेच लवंग. ओके, देन ग्राउंडनट्स म्हणजे शेंगदाणे. सिसेम म्हणजे तीळ. ओके, देन बाजरी दाखवले. देन थर्ड रोमध्ये आपण बघू शकतो सॅफ्लॉवर म्हणजेच करडईचं फूल जे आहे ते आपल्याला इथे दिसतंय. बिटर गॉड म्हणजेच कारलं. देन मिल्क दूध. रॉ मँगो कैरी. ब्लॅक पेपर म्हणजेच काळी मिरी. देन लास्ट कुकुंबर काकडी. देन टर्मराइंड म्हणजेच चिंच. लेमन लिंबू आणि चिकन म्हणजेच कोंबडी. ओके, तर हे सगळे पदार्थ आपण या इमेजमध्ये पाहू शकतो. ओके, देन आपल्याला याच्यावर काही क्वेश्चनसुद्धा दिलेत. बघा काय दिले. फ्रॉम विच वन डू वी गेट फ्लावर. आता यांपैकी कोणत्या पदार्थापासून आपल्याला फ्लावर म्हणजेच पीठ हे मिळू शकतं. तर कोणत्या पदार्थापासून मिळू शकतं. ज्वार म्हणजे ज्वारी. देन बाजरा. ओके, बाजरापासून सुद्धा आपल्याला पीठ मिळू शकतं. राईट. देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. फ्रॉम व्हॉट डू वी गेट बटर घी अँड योगर्ट. आता बटर म्हणजेच लोणी तूप आणि दही. ओके, तर हे पदार्थ जे आहेत ते आपल्याला कोणत्या याच्यापासून मिळतात तर दूध. ओके, दूध आहे ना इथे, त्याच्यापासून आपल्याला बटर मिल्क बटर घी आणि योगर्ट. देन फ्रॉम विच वन्स डू वी गेट ऑइल. तेल कशापासून आपण हे करू शकतो बनवू शकतो तर ग्राउंडनट शेंगदाण्याचं सुद्धा तेल असतं. देन सिसेम जे सफेद तीळ आहेत त्याचं सुद्धा तेल असतं. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ दिस डू वी गेट फ्रॉम ॲनिमल्स. आपल्याला ॲनिमल्सकडून काय मिळतं तर एग्स. राईट, एग इथे फक्त एकमेव गोष्ट आहे जी आपल्याला ॲनिमलपासून मिळते या बॉक्समध्ये. देन विच वन्स गिव अ स्वीट सॉर बिटर टेस्ट ऑर आर स्पायसी हॉट. म्हणजेच असा कोणता पदार्थ आहे जो आंबटसुद्धा आहे, गोडसुद्धा आहे, तिखट आहे आणि कडू, असे कोणकोणते पदार्थ आहेत. तर बघा इथे चिंच टर्मराइंड आंबट. राईट. देन रॉ मँगो. ओके, ब्लॅक पेपर तिखट चव आहे. लेमन. राईट. देन क्लोव्स चिली. बरोबर, हे सगळे आंबट तिखट गोड ही चव देणारे पदार्थ आहेत. देन विच वन डू वी ईट रॉ. आपण कच्चे कोणते खाऊ शकतो तर रॉ मँगो आपण खाऊ शकतो. देन कुकुंबर आहे, काकडी आपण खाऊ शकतो. बरोबर. चिकू आहे. रॅडिश मुळासुद्धा आपण कच्चा खाऊ शकतो. ओके, तर हे सगळे पदार्थ जे आहेत ते आपण कच्चे खाऊ शकतो. देन विच वन डू वी यूज इन स्मॉल क्वांटिटीज. आता कोणते पदार्थ आपण कमी प्रमाणात खातो तर ते कोणते आहेत बघा. लिंबू, टर्मराइंड, क्लोव्स. राईट, तर हे कमी प्रमाणात. चिली कमी प्रमाणात. देन लार्जर क्वांटिटी. विच वन्स आर यूज इन लार्जर क्वांटिटी. लार्जर क्वांटिटीमध्ये चिकन, चिकू. ओके, एग्स आहेत, मिल्क आहे. ओके, सो अशा प्रकारचे पदार्थ जे आहेत ते आपण लार्जर क्वांटिटीमध्ये खाऊ शकतो. ओके, देन नेक्स्ट यू हॅव सीन वॉट अ वाईड व्हरायटी देअर इज इन अवर फूड स्टफ्स. आत्ता आपण पाहिलं की आपल्या अन्नपदार्थांमध्ये कशा प्रकारे किती विविधता आहे. बरोबर.
वी यूज डिफरंट फूड स्टफ्स फॉर डिफरंट पर्पजेस. आपण वेगवेगळे जे पदार्थ आहेत ते वेगवेगळ्या कारणांसाठी वापरतो. वी यूज मिल्क टू गेट बटर. आपण लोणी काढण्यासाठी दुधाचा वापर करतो. वी गेट फ्लावर फ्रॉम जॉर बाजरा टू मेक भाकरीज. आणि ज्वारी आणि बाजरी याच्या पिठापासून आपण भाकरी तयार करतो. देन टू ॲड अ सॉर टेस्ट वी मे यूज लेमन्स ऑर टर्मनाईन ऑर रॉ मँगो. एक आंबट अशी चव येण्यासाठी पदार्थाला आपण लिंबू, चिंच आणि कच्ची कैरी, ओके, रॉ मँगो याचा आपण वापर करतो. वेन मेकिंग स्वीट्स वी मे यूज आयदर शुगर ऑर जॅगरी विच वी गेट फ्रॉम शुगर केन. आणि गोड पदार्थ करण्यासाठी आपण ऊसापासून, आपल्याला शुगर केन म्हणजे ऊस, ओके, ऊसापासून मिळणारी जी साखर आहे आणि गूळ याचा आपण वापर करतो. जॅगरी म्हणजेच गूळ, शुगर म्हणजे साखर. Then just as there is variety in foodstuffs we use, there are differences in people's likes and dislikes. We tend to eat the items we like again and again. We also tend to always avoid what we don't like. However, the most important thing is to ensure that the food related needs of our body are all being met. आता जशी अन्नपदार्थामध्ये विविधता आहे तशी लोकांच्या आवडीनिवडीसुद्धा वेगवेगळ्या असतात. आणि त्याप्रमाणे आपल्याला काही पदार्थ जे आहेत ते वारंवार खाण्याची सवय नसते, तर काही आपले नाआवडते सुद्धा पदार्थ हे आपण नेहमीच टाळण्याची आपल्याला सवय लागते. परंतु शरीरासाठी अन्नविषयक ज्या गरजा आहेत त्या पूर्ण होतात की नाही याकडे लक्ष देणंसुद्धा खूप गरजेचं असतं. Okay, the food consistent that meet the different needs of our body are present in all our foodstuffs in varying quantities. शरीराच्या विविध गरजा पूर्ण करणारे जे घटक आहेत ते सर्व अन्नपदार्थांमध्ये थोड्या आणि जास्त अशा प्रमाणात ते असतात. Some of these constituents give our body the energy it needs. We work or play all day long. Also work like respiration and digestion of food goes on inside our body. The body needs energy for all this work. काही घटकांपासून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. आपण दिवसभर अनेक कामं करतो, खेळतो, तसेच श्वासाची जी प्रक्रिया आहे ती चालू असते, अन्नपचन होण्याची प्रक्रिया शरीरात चालू असते. अशी अनेक कामे शरीरात चालू असतात आणि ही कामे सुरू राहण्यासाठी शरीराला ऊर्जा ही लागतेच, एनर्जी ही लागते. सम कन्स्टिट्युएंट्स हेल्प our body to grow. They also help to repair the wear and tear of our body that takes place in everyday work. काही घटकांमुळे आपल्या शरीराची वाढ होते. रोजच्या कामांमध्ये होणारी जी शरीराची झीज असते ती सुद्धा त्या घटकांमुळे भरून निघते. Then some food constituents help to nourish our body. They help to create a store of substances that give energy to our body. तर काही अन्न घटक आहेत त्या अन्न घटकांमुळे शरीर आपलं धष्टपुष्ट असं बलवान बनतं. ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचा शरीरात साठा जो आहे तो तयार होतो. Then some food constituents are necessary for certain special reasons. For example, some constituents make our bones strong. Some constituents give the body the ability to fight disease. तर काही अन्न घटकांची शरीराच्या विशिष्ट कामांसाठी गरज असते. उदाहरणार्थ शरीरातील हाडे मजबूत करण्यासाठी किंवा आपल्याला आजारांपासून लढण्याची जी क्षमता आहे, रोगप्रतिकारशक्ती जी आहे ती त्याच्यामुळे वाढते. ओके. And for all the functions of our body to go on smoothly, we need to drink plenty of water. आणि शरीराची सर्व कामे नीट होण्यासाठी भरपूर पाणी पिण्याची सुद्धा आपल्या शरीराला गरज असते. Okay. If our body is to work properly, it must remain healthy. So we must include all the food consistent in our diet. आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायचे असेल तर शरीर धडधाकट राहायला हवे, म्हणून सगळेच अन्नघटक आपल्या आहारात असायला हवेत. ओके. वी गेट ऑल दिस फूड कन्सिस्टंट फ्रॉम
different foodstuffs in different quantities. That is why we keep using different foodstuffs in our daily meals. Such a diet ensures proper nourishment for our body. हे घटक विविध अन्नपदार्थांमधून कमी जास्त प्रमाणात आपल्याला मिळतात आणि म्हणूनच आपण रोजच्या जेवणात विविध अन्नपदार्थांचा आलटून पालटून असा समावेश करत असतो आणि असा आहार घेतल्याने शरीराचे चांगले असे पोषण होते. देन डू यू नो, some people believe that costly foods are more nourishing than inexpensive foods. आता महाग पदार्थ स्वस्त पदार्थांपेक्षा खूप पौष्टिक असतात असे अनेक जणांना वाटत असते, पण ते खरे नाही आहे. बट दॅट इज नॉट ऑलवेज ट्रू. All expensive foods are not more nourishing. Similarly, all cheaper foods are not less nourishing. जसे सर्वच महाग पदार्थ हे खूप पौष्टिक नसतात, त्याचप्रमाणे सर्व स्वस्त पदार्थ सुद्धा कमी पौष्टिक नसतात. ओके. देन प्रिझर्विंग द नरिशमेंट इन फूड इंग्रेडियंट्स. आता अन्नपदार्थांची पौष्टिकता टिकवणे. ओके. While preparing food items, some of the constituents in the foodstuffs can get destroyed. We can take the following precautions to avoid that. आता खाद्यपदार्थ काही तयार करताना, म्हणजे जे पदार्थ आपण तयार करतो ते पदार्थ तयार करताना अनेक असे उपयुक्त घटक जे आहेत, आपल्या शरीराला उपयुक्त घटक आहेत, ते पदार्थ तयार करताना ते नष्ट होऊ शकतात आणि तसं होऊ नये म्हणून आपण पुढील काळजीही घेतली पाहिजे. बघा काय सांगितलं त्याने. वेन कुकिंग फूड ॲड ओनली ॲज मच वॉटर ॲज इट नेसेसरी. अन्न शिजवताना त्यात जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढेच पाणी घाला. देन यूज अ प्रेशर कुकर और कवर द फूड विथ अ लीड व्हाईल कुकिंग इट. प्रेशर कुकरमध्ये अन्न शिजवावे किंवा अन्न शिजवताना त्यावर झाकण ठेवावे. Then sprout pulses before using them. Use them while the sprouts are still small. Do not wait for them to grow long. कडधान्यांना मोड आणून ती वापरायलाच हवी, पण मोड लहान आहेत तोपर्यंतच ती वापरावी. मोड लांब होईपर्यंत थांबू नये. यूज होल ग्रेन फ्लावर विदाऊट सिफ्टिंग. म्हणजे पीठ जे आहे, पीठ आपण जे मळतो ते पीठ चाळून कोंडा आपण काढून टाकायचा नाही आहे. ओके. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या शरीराला जे उपयुक्त असे घटक आहेत ते त्या कोंड्यात सुद्धा अवेलेबल असतात. देन ईट फ्रूट्स लाईक चिकूज, फिग्स, ग्रेप्स, ॲपल्स अलॉंग विथ देअर स्किन. आता अशी काही फळं आहेत जी सालासकट आपण खाल्ली पाहिजेत. चिकू, द्राक्ष, अंजीर, सफरचंद. ओके. अशी अनेक फळं आहेत. बिसाइड्स व्हेजिटेबल्स लाईक कॅरट, रॅडिशेस, कुकुंबर्स, बीटरूट शुड बी ईटन रॉ इन द फॉर्म ऑफ सॅलेड. आणि त्याचप्रमाणे गाजर, मुळा, काकडी, बीट अशा ज्या भाज्या आहेत त्या अधूनमधून न शिजवता सुद्धा आपण खाल्ल्या पाहिजेत. किंवा कोशिंबीर जी आपण करतो तर त्यात सुद्धा त्या वापरल्या पाहिजेत. देन व्हेनेवर पॉसिबल मिक्स 2 or 3 foodstuffs in a dish. For example, add onions and potatoes to usars, add drumstick to curries, add some soaked dals while cooking vegetables. त्याचप्रमाणे गाजर, मुळा, काकडी. ओके. हे आपण न शिजवता त्यांनी सांगितलं आपल्याला खायचं आहे. तर 2-3 पदार्थ जेव्हा एकत्र करावेत आणि ते सुद्धा खावे, जसं उसळ आहे. ओके. उसळीत कांदा, बटाटा याची आपण फोडणी टाकतो. किंवा आपण जेव्हा डाळ बनवतो, आमटी बनवतो, तेव्हा त्याच्यात शेवग्याच्या शेंगा टाकतो. किंवा एखादी डाळ भिजवून ती भाज्यांमध्ये आपण टाकतो. ओके. तर ते सुद्धा आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे. देन अ टंग फॉर टेस्टिंग. आता जीभ जी आहे ती जीभ कशासाठी असते तर टेस्टिंग, चव घेण्यासाठी असते. ओके. ॲज युज्युअल वी हॅड ऑल गॅदर्ड इन द गार्डन इन द इव्हनिंग. मोनिका ताई सेड, शॅल आय टेल यू समथिंग फनी अबाउट अवर टंग. आता नेहमीसारखी आमच्या आळीतली सारी मुले, म्हणजे जी मुलं आहेत ती संध्याकाळी बागेत जमली होती आणि तेवढ्यात मोनिका ताई आली आणि ती म्हणाली की मी तुम्हाला जिभेची एक गंमत सांगू का. ॲज वी ड्रू क्लोजर टू हर शी सेड, हाऊ डू वी मेक वॉटर स्वीट विदाउट शुगर. जस्ट ट्राय धिस. Chew an amla well and drink water right after that. The water tasted sweet. सारे जण जे आहेत ते तिच्या भोवती गोळा झाले
आणि मोनिकाताई म्हणाली की साखर न घालता पाणी गोड कसं लागेल, करूनच बघा. आवळा घ्या, तो चावून चावून खायचा आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला पाणी प्यायचं आहे. ओके, ते पाणी गोड लागतं. रिअली आय नेवर न्यू दिस सेड मॅरी. मॅरी म्हणाली की खरंच मला माहीत नाही आहे हे. ओके, देन बाळू सेड वी लर्न लास्ट इयर दॅट अवर टंग हेल्प्स अस टू टेस्ट थिंग्स, बट हाऊ डज ओनली वन टंग टेल अस ऑल द डिफरंट टेस्टेस. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की आपल्या जिभेमुळे आपल्याला चव कळते, बरोबर. हे आपण लास्ट इयरमध्ये सुद्धा शिकलो होतो. पण एकाच जिभेवर वेगवेगळ्या चवी कशा काय आपल्याला समजतात, राईट. सुभाष पाईप अप, सो डू यू वॉन्ट अ डिफरंट टंग फॉर एव्हरी टेस्ट दॅट मेड एव्हरीवन लाफ. ओके, सुभाष काय म्हणाला पटकन की तुला मग 10 जीभ हव्यात का वेगवेगळ्या वस्तू टेस्ट करायला. त्यावर सगळे हसले. मोनिकाताई सेड बाळू वी हॅव ओनली 2 eyes and how many colors do we see with them, so one tongue can also tell us many tastes. मोनिकाताई काय म्हणाली की आपल्याला डोळे सुद्धा तर 2च आहेत, पण ह्या 2 डोळ्यांनी आपण किती रंग जे आहेत ते पाहू शकतो. तसंच एका जिभेने सुद्धा आपण वेगवेगळी चव जी आहे ती आपण घेऊ शकतो आणि आपल्याला समजते. ओके, देन ऑब्झर्व दिस. वॉश युअर माउथ. आता निरीक्षण करायला सांगितले तुम्हाला. वॉश युअर माउथ, क्लीन युअर टंग अँड स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर. स्टिक युअर टंग आउट अँड लुक ॲट इट केअरफुली. सकाळी उठल्यानंतर आपलं जे तोंड आहे ते स्वच्छ धुवायचं आहे, जीभ साफ करायची आणि आरशासमोर आपण उभं राहायचं आहे. आता तुमची जीभ जी आहे ती बाहेर काढायची. जीभ कशी दिसते ते नीट निरीक्षण करून बघायचं आहे. यू विल सी टायनी पिक्स ऑन द टंग्स. तुम्हाला छोटे छोटे उंचवटे असे दिसतील तुमच्या जिभेवर. दे आर कॉल्ड टेस्ट बर्ड्स. त्यांना आपण टेस्ट बर्ड्स असं म्हणतो. दिस टेस्ट बर्ड्स टेल अस द डिफरंट टेस्ट. आणि याच्याचमुळे आपल्याला वेगवेगळ्या चवी ज्या आहेत त्या आपल्याला ओळखता येतात. ओके, देन नो द डिफरंट टेस्ट. आता आपण वेगवेगळ्या चवी ज्या आहेत त्या बघूया. लेट्स अस सी हाऊ द टंग टेल अस द डिफरंट टेस्ट. बघूया आता आपण जीभ आपली कशा प्रकारे वेगवेगळ्या पदार्थांच्या चवी ओळखते. कलेक्ट द फॉलोइंग थिंग्स. शुगर कँडी और जॅगरी, सॉल्ट, टर्मराइंड और लेमन, फेनुग्रीक, मेथी सीड्स, अ पीस ऑफ एन आमला. आता आपल्याला काही पदार्थ गोळा करायला सांगितले, काही साहित्य गोळा करायला सांगितले. शुगर कँडी म्हणजेच खडीसाखर किंवा गूळ, जॅगरी, सॉल्ट मीठ, टर्मराइंड और लेमन चिंच किंवा लिंबू, फेनुग्रीक सीड्स म्हणजेच मेथीचे दाणे, देन अ पीस ऑफ एन आमला आवळ्याची फोड. टेस्ट ईच थिंग. आफ्टर टेस्टिंग ईच वन, rinse your mouth with water. Wait for 2 minutes and then taste the next one. Copy the following table in your notebook and complete it. आता तुम्हाला हे जे सगळे पदार्थ आहेत 5 पदार्थ यांची चव घ्यायचे. पण ती एक पदार्थाची चव घेतल्यानंतर तुम्हाला चूळ भरायचे आणि नंतर 2 मिनिटानंतर दुसऱ्या पदार्थाची चव घ्यायची आणि ती चव कशी आहे ती खाली तुम्हाला टेबल दिला आहे त्याच्यामध्ये लिहायची आहे. फर्स्ट बघा, शुगर कँडी जॅगरी. याची टेस्ट कशी असेल तर गोड असेल. ओके, स्वीट. देन सॉल्ट, मीठ कसं असेल, खारट. टर्मराइंड, लेमन, आंबट. चिंच आणि लिंबू आंबट. देन फेनुग्रीक सीड, हे कडू लागेल, मेथीचे दाणे कडू. देन अ पीस ऑफ आमला, आवळ्याची फोड, कशी लागेल, थोडी तुरट, राईट. खाली बघा आपल्याला हे पदार्थ जे आहेत त्यांची इमेज दिलेली आहे. देन प्ले अ गेम. 4 or 5 ऑफ यू कॅन प्ले दिस गेम टुगेदर. आता तुमच्यापैकी 4 किंवा 5 जण मिळून हा खेळ जो आहे तो खेळू शकता. 1 person is the it. Each one of the others tells it the name of the foodstuffs. म्हणजे एका खेळाडूवर राज्य येईल आणि ज्याच्यावर राज्य येईल त्याला इतरांनी एका खाद्यपदार्थाचं नाव सांगायचं. ओके, फॉर एक्झाम्पल रॉ मँगो, ग्रीन चिली चटणी, रॉ सॉल्ट, अ बुंदी लाडू, खारी बुंदी, चिकू,
मेडिसिन एक्सेट्रा. ठीक आहे. द चाइल्ड हू इज इट must show by miming what it tastes like. Take turns to be it. When everyone has had a turn at being it, the game is finished. आता ज्याच्यावर राज्य आलंय त्याने तो पदार्थ खाल्ल्याचे नाटक करायचे आणि चव कशी लागते हे तुम्ही मायमिंग म्हणजेच अभिनय करून दाखवायचे, ॲक्टिंग करून दाखवायचे आहे त्याची. ओके. आणि प्रत्येकाचे एकेका पदार्थाचे नाव सांगून झाले की पुढच्या मुलावर ते राज्य जे आहे ते येईल आणि असे सर्व मुलांवर राज्य आलं की मग येऊन गेलं की हा जो खेळ आहे, गेम जो आहे तो फिनिश होईल. ओके. नाव लेट्स सी what we have learned from this chapter. Our diet includes many different food items. आपल्या आहारात वेगवेगळे खाद्यपदार्थ असतात. There is great variety in the foodstuffs we use to prepare different dishes. वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे अन्नपदार्थ जे आहेत ते आपण वापरतो. The food consistent that meet our food related needs are present in this foodstuff in different proportions. अन्नपदार्थांमध्ये आपल्या अन्नविषयक ज्या गरजा भागवणारे जे अन्न घटक असतात ते कमी आणि जास्त प्रमाणात असतात. Our food related needs are met if our body gets all this food consistent in the right quantities. हे सर्व घटक आपल्या शरीरात योग्य प्रमाणात गेल्याने आपल्या शरीराच्या अन्नविषयक गरजा ज्या आहेत त्या भागल्या जातात. Our taste buds help us to know the different taste. जे आपले टेस्ट बर्ड्स असतं म्हणजे जे जिभेवर आपल्या उंचवटे जे असतात, बारीक बारीक जे डॉट्स असतात लहान लहान छिद्रासारखे, तर त्याच्यामुळे आपल्याला काय कळतं, वेगवेगळ्या चवी ज्या आहेत त्या त्याच्यामुळे आपल्याला समजतात. देन ऑलवेज रिमेंबर, आता नेहमी लक्षात ठेवा, अवर डाएट शुड इन्क्लूड ऑल काइंड्स ऑफ फूड स्टफ्स. आपल्या आहारात सर्वच अन्नपदार्थांचा समावेश हा असला पाहिजे. ओके. सो फ्रेंड्स, आपला जो चॅप्टर आहे फूड अँड न्यूट्रिशन, या चॅप्टर जो आहे तो इथेच कंप्लीट झालेला आहे. होप तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्या आमच्यापर्यंत पोचवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनवर सुद्धा क्लिक करा ज्यामुळे अपकमिंग नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील. चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.